शेतकरी मित्रांनो, संत्रा पीक घेत असताना सुरुवातीपासून आपण त्याचे नियोजन करतो। हे सर्व करत असताना खर्चही हिशोबाबाहेर जाते। शेवटी फळ परिपक्व होताना त्यातील काही फळ विकृत झालेली दिसतात। म्हणजे काहींचा आकार वेडावाकडा, लांबट, आडवा, कुपोषित, रंग कुठे लाल तर कुठे हिरवा, त्याची सालपट काढल्यास अत्यंत जाड अशी दिसते व चव घेतल्यास कडूसर लागते। त्यालाच शेतकरी वायबर फळं असे म्हणतात। आता अशी फळे परिपक्व होताना ही विकृती आलेली दिसतात। तोडणी झाल्यानंतर या फळांची सरासरी 7 ते 8% एवढी दिसते किंवा कधीकधी यापेक्षा जास्तही असते। अशी वायबर फळे ही फक्त फेकण्यासाठीच असतात, कारण यांची विक्री होऊ शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे हे अक्षरशः नगदी नुकसान आहे आणि ही वायबर समस्या प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावली आहे। आता यापासून बचावाचे उपाय काय, किंवा या रोगाची म्हणजे व्हायरसची लागण किंवा लक्षणे दिसताच कोणती सावधानी घ्यायची, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन नसाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। शेतकरी मित्रांनो, संत्र्यावर येणारा वायबर हा रोग व्हायरसमुळे होतो आणि आपल्याच देशात नाही तर जिथे जिथे संत्र्याचे पीक घेतले जाते त्या देशात सुद्धा हा व्हायरस फळांवर येतो। चीन या देशामध्ये याला येलो ड्रॅगन डिसीज म्हणून संबोधतात। बहुतेक हा व्हायरस चीनकडूनच पसरला असेल। सायट्रससिला हा रोग संत्रा बागेत दिसला तर ह्याची ही लागवण आपल्याला हमखास जाणून पडतेच। म्हणजे सायट्रससिला हा वायबरला सपोर्ट करणारा आहे असे आपल्याला समजते। याचे बंदोबस्त करताना सायट्रससिला या किडीचा प्रादुर्भाव दिसताच 1500 ppm किंवा 10,000 ppm च्या नीमअर्काची फवारणी करून घ्यावी, किंवा आंतरप्रवाही औषधांचा वापर करावा, किंवा नेहमी वापरण्यात येणारे ज्यात 40-4 म्हणजे प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन किंवा 50-5 म्हणजे क्लोरोफायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन या औषधांचा वापर करावा। ज्यात घरडाचा हमला हे नाव मी सुचवू शकतो आणि इतर कंपन्यांचे सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो। तसेच रोगग्रस्त फांद्या कापून शेताबाहेर एका खड्ड्यात जाळून टाकाव्या। तसेच खाली पडलेले सडलेले फळ त्वरित वेचून शेताबाहेरील खड्ड्यात पुरवावे। आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत्र्याच्या बागेत फेरोमोन ट्रॅप्स तसेच पिवळे व निळे चिकट सापळे जरूर लावावे, ज्यामुळे शत्रू कीटकांचे प्रादुर्भाव आपल्याला जाणून घेता येईल। तर शेतकरी मित्रांनो, असा होता आजचा संत्रा वायबर होणे, त्याचे कारणे आणि नियोजन। रोग येण्याच्या पूर्वी जर हे नियोजन आपण केले तर नक्की आपले नुकसान कमी होईल। व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत जय जवान जय किसान।